नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आणखी एक नवीन YouTube व्हिडिओमध्ये. व्हिडिओचं डिस्क्लेमर हे आहे की हे शैक्षणिक आणि सूचनात्मक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने याच्यातनं कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप जे आहे ते दिले गेलेले नाहीये, ही गोष्ट लक्षात घेण्यात यावी. तर सगळ्यात महत्वाचं, जेव्हा केव्हा आपण ट्रेडिंग करतो त्या ट्रेडिंगमध्ये दोन महत्वाचे पॅरामीटर असतात, तो म्हणजे सप्लाय झोन्स आणि डिमांड झोन्स. मग तो सप्लाय झोन आणि डिमांड झोन असे झोन्स आहेत की जिथनं प्राइस जी आहे ती आपल्याला खाली येते, तिथं टच करून पुन्हा वरच्या बाजूला जाताना दिसते. सिमिलरली किंमत वरच्या बाजूला गेली आहे, वरती जाते जाते त्या झोनला टच करते आणि तिकडनं खालच्या बाजूला रिव्हर्स होताना दिसते. म्हणजे इथं खरेदीदार जे आहेत ते स्ट्रॉंगर होते, त्याच्यामुळे प्राइस जी आहे ती वरती आपल्याला जाताना दिसले. इथं हा सप्लाय झोन आहे, इथं सेलर जे आहेत ते स्ट्रॉंगर होते म्हणून किंमत जी आहे ती खाली आपल्याला येताना दिसते. दॅट इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ सप्लाय आणि डिमांड झोन. बट हे जे रिव्हर्सल ज्यावेळेस होतात त्यावेळेस ते रिव्हर्सल रॅली बेस रॅलीच्या टाईपमध्ये आहे का, डाऊन बेस रॅलीच्या याच्यामध्ये आहे का, की ट्रेंड रिव्हर्सल आहे जे की रॅली बेस ड्रॉप आहे किंवा डाऊन बेस रॅली आहे, याच्यावरती आपण लक्षात ठेवूया. आता याच्यामध्ये दोनच प्रकार आहेत, ते म्हणजे काय, RBR, रॅली बेस रॅली. रॅली बेस रॅली म्हणजे काय, सुरुवातीला रॅली होणार, त्याच्यानंतर थोडंसं कन्सोलिडेशन होणार, या कन्सोलिडेशनला बेस म्हटलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एक रॅलीचा झोन जो आहे तो आपल्याला बनताना दिसेल, ज्याला आपण रॅली बेस रॅली असं म्हणतो. हे केस झाली अप ट्रेंडसाठी. याच्या उलट जर डाऊन ट्रेंडसाठी जर आपल्याला करायचं झालं तर त्यानंतर आपला असा फॉल होताना दिसतो, नंतर प्राइस जी आहे ती कन्सोलिडेशन मध्ये जाते आणि कन्सोलिडेशनचं ब्रेकडाऊन अशा पद्धतीने होतं. म्हणजे काय झालं, रॅली झाला, एक कन्सॉलिडेशनचा बेस झाला आणि नंतर पुन्हा खालच्या बाजूला आपल्याला रॅली होताना दिसते. म्हणजे हे जेव्हा वरच्या बाजूपासून खालच्या बाजूला येणार आहे, खालच्या बाजूपासून वरच्या बाजूला जाणार आहे, त्यावेळेस अशा टेक्स्चर मध्ये प्राइस जी आहे ती आपल्याला जातानी येतानी तिथं दिसणार आहेत. आणि याला आपण आयडेंटिफाय करणं वेळोवेळी हे एक महत्वाचं पॅरामीटर असतं, महत्वाचं साधन असतं. कारण ही गोष्ट जर तुम्ही लक्षात जर ठेवली तर ऑटोमॅटिकली लॉंग रन मध्ये तुम्हाला भरपूर काही ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत त्या लक्षात येतील. दुसरा महत्वाचा मुद्दा जो की आपल्याला लक्षात आला पाहिजे की ट्रेंड रिव्हर्सल बेस, जेव्हा केव्हा प्राइस जी आहे त्याच्या डिमांड झोनच्या आसपास येऊ राहिली, म्हणजे अशी रॅली केली आहे त्याने, तिथं जो आहे तो बेस केलाय आणि पुन्हा तिकडनं तो ब्रेकडाऊन करून राहिला, म्हणजे तो एक ड्रॉपच्या हिशोबाचा कन्सिडरेशन झाला. कारण हा जो डिमांड झोन जो आहे तो क्रॅकडाऊन आपल्याला करताना दिसतोय. मग डाऊन बेस रॅली म्हणजे काय, प्राइस ऑलरेडी आपल्याला खाली येताना दिसली, इथं कन्सॉलिडेट केली, परंतु तिकडनं ते रॅली करायला लागलं. म्हणजे काय झालं, ड्रॉप झाला, एक बेस झाला आणि त्यानंतर रॅली होताना दिसल्या. म्हणजे या दोनच प्रकारच्या गोष्टी आहेत. एक तर कंटिन्युएशन, कंटिन्युएशन मध्ये जर पॅटर्न जर बघायचा झाला तर अशा पद्धतीचा जो की एक कन्सॉलिडेशन मध्ये जाईल आणि त्यानंतर पुन्हा रॅली होताना दिसेल. म्हणजे रॅली, एक बेस आणि रॅली. डाऊन ट्रेंडच्या बाबतीमध्ये जर हेच अप ट्रेंड असेल तर अप ट्रेंड मध्ये सुद्धा एक रॅली, पुन्हा एक बेस आणि त्यानंतर पुन्हा रॅली होताना दिसेल. परंतु जर आपल्याला रिव्हर्सल जर होणार असेल, त्या रिव्हर्सलच्या केसमध्ये काय होईल, त्या रिव्हर्सलच्या केसमध्ये प्राइस जे आहे ती अशा पद्धतीने खाली खाली येईल, पुन्हा एक बेस बनवल आणि बेस करून पुन्हा रॅली करेल. म्हणजे इथं ड्रॉप झाला होता, इथं एक त्याचा बेस झाला आणि त्या बेसपासून पुन्हा ती रॅलीच्या डायरेक्शन मध्ये आपल्याला प्राइस किंवा किंमत जी ती ट्रेड करताना तिथं दिसून जाते. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या जर लक्षात जर ठेवल्या आणि मार्केटमध्ये मार्केटच्या स्ट्रक्चर जर आपण अंदाज जर दिला तर त्यावरनं भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लक्षात येऊ शकतात आणि त्याचा फायदा जो आहे तो आपण येताना करू शकतो. मग दोनच वाक्य आहेत, रॅली बेस्ड रॅली आणि डाऊन बेस्ड डाऊन, हा एक पद्धतीचा आहे. आणि त्याच्यामध्ये रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन. कंटिन्युएशन म्हणजे तो थोडासा कन्सॉलिडेट होतो आणि कंटिन्युएशन करतोय. रिव्हर्सल म्हणजे एक ड्रॉप झाला, एक बेस झाला आणि त्याचं रिव्हर्सल तिथं होऊ राहिलं, म्हणजे हे कंटिन्युएशन आहे. आणि हा जो पॅटर्न जो आहे तो रिव्हर्सल वाला आहे. आणि त्यामध्ये दोन सब टाइप्स आहेत, जे की रॅली बेस रॅली. आता जास्त कन्फ्युजन न करता पुढच्या स्लाइड वरती जाऊयात आणि तिथं बघूयात. ट्रेंड कंटिन्युएशन, कंटिन्युएशन जे बेस जे आहेत ना, ते कसे आयडेंटिफाय करायचे ते आपण इथं बघूयात. तर तुम्हाला इथं काय दिसतंय, ट्रेंड कंटिन्युएशन म्हणजे भलेही तो एक, इथं जर पहिलं जर एक्झाम्पल बघितलं तर हा डाऊन ट्रेंडचा एक्झाम्पल आहे, हा जो एक्झाम्पल जो आहे तो अप ट्रेंडचा एक्झाम्पल आहे. यामध्ये तुम्हाला काय लक्षात येतंय की किंमत जी आहे ती ड्रॉप झाली, त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन झोन मध्ये गेली, जो की एक सप्लाय झोन मध्ये तब्दील झाला, प्राइस थोडीशी ड्रॉप झाली, पुन्हा रिटेस्ट साठी तिथं आली आणि तिकडनं तुमचा एक छोट्याशा रिस्क वरती तुम्ही जर एंट्री जर केली, तिकडनं आपल्याला प्राइस मध्ये एक चांगल्या पद्धतीचा जो फॉल जो आहे तो आपल्याला तिथं होताना दिसतो. म्हणजे काय झालं, प्राइस
ज्या डाऊन ट्रेंड मध्ये चालली होती त्या दिशेमध्ये ती गेली, म्हणून त्याला कंटिन्युएशनचा पॅटर्न म्हणतो. त्यामध्ये जो महत्वाचा रोल जो प्ले होतो तो व्हॉल्यूमचा. ज्या वेळेस प्राइस जी त्या कन्सोलिडेशन मध्ये जाते त्यावेळेस जी व्हॉल्यूम जी आहे एकदम लो बेस व्हॉल्यूम होते, त्यामध्ये थोडा बहुत रिव्हर्सल पण होताना दिसतो, परंतु त्या सप्लाय झोनला तो क्रॉस करत नाही आणि त्यावेळेस बायरची पण व्हॉल्यूम आपल्याला वाढताना दिसते, परंतु ती व्हॉल्यूम एवढी मोठी नसते. आणि एकदा की त्या स्ट्रक्चरला ती रिटेस्ट होताना दिसते, इथं विकनेस तुम्हाला कॅच होतोय, एक छोटासा स्टॉप लॉस ठेवून प्रॉपरली रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने तुम्ही तिथे हे करू शकता आणि पुन्हा व्हॉल्यूम जी ती तुमच्या दिशेमध्ये जाताना दिसते. म्हणजेच हा एक ट्रेंड कंटिन्युएशन आहे. कशामध्ये? डाऊन ट्रेंडमध्ये. तोच जर आपल्याला अप ट्रेंडमध्ये जर असेल तर त्या अप ट्रेंडमध्ये त्याला आपण कसं फॉलो करू शकतो ते आता आपण बघूयात. जर इथं बघितलं तर प्राइस जी सुरुवातीला रॅली केली नंतर बेस करून राहिली, त्यावेळेस व्हॉल्यूमच्या पोल्सकडे लक्ष द्यायचं, जे की एक लो व्हॉल्यूम बेस तिथं क्रिएट करतील. पुन्हा एक ब्रेकआउट होताना आपल्याला दिसेल, पुलबॅक होईल, पुलबॅक मध्ये त्या डिमांड झोनला प्राइस टॅप करेल, तिथं रिव्हर्सलचे जे चान्सेस जे आहेत ते बघायचे आणि तिथं जर व्हॉल्यूम ऍबनॉर्मली वाढलेली आहे, उलट्या दिशेची व्हॉल्यूम तिथे येताना आपल्याला दिसते, परंतु ती एक डिमांड झोनला टच केलेली आहे, कारण ऑलरेडी बेसमध्ये पहिला जो लेग जो होता तो एक अपमूवचा होता, ती जर होताना दिसते आणि तिथं मग आपल्याला एक छोटीशी एंट्री आहे, एक छोटासा स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट जो आहे कमीत कमी 1:3 टू 1:8च्या दिशेमध्ये जावा. त्यामध्ये तुम्हाला संयम ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं राहणार आहे. ह्या छोट्याशा गोष्टींना जर तुम्ही जर फॉलोअप जर केलं तर त्यावरनं भरपूर काही आयडिया जे आहेत प्राइसच्या बिहेवियर बद्दल, प्राइस ऍक्शन बद्दल जे आहेत तिथं लक्षात येतील आणि त्याचा फायदा विनियोग जो आहे तो तुम्ही तिथं व्यवस्थितरित्या करू शकाल. दॅट इज द सिम्पल थिंग. ओके. तर या रॅली बेस ड्रॉप जो आहे तो तुम्ही तिथं चेक करू शकता आणि त्याचा उपयोग एका सही दिशेमध्ये, सही डायरेक्शन मध्ये तिथं करू शकता. दॅट इज द सिम्पल थिंग. म्हणून कंटिन्युएशन जे आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि रिव्हर्सल कुठं होऊ राहिलंय ते रिव्हर्सलची पण आयडिया तिथं येणं गरजेचं आहे. कारण एकदा का आपल्याला रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन मधला फरक कळाला की आपण त्याला व्यवस्थितरित्या टॅकल करू शकतो. आपण आपला माइंडसेट जो आहे तो सही दिशेमध्ये, सही डायरेक्शन मध्ये तिथं करू शकतो. मग कंटिन्युएशन ट्रेंड तर आपल्याला दिसतोय का? ओव्हरऑल ट्रेंडच्या हिशोबाने त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. इथं प्राइस खाली आली म्हणजे ड्रॉप झाला, नंतर कन्सोलिडेट झाली ज्याला आपण बेस म्हणतो, पुन्हा फॉल होताना दिसला, परंतु ह्या फॉलमध्ये एंट्री करायची नाही. हा ज्यावेळेस फुलबॅक ह्या ड्रॉपच्या आसपास, बेसच्या आसपास येईल त्याला आपण तिथे एंट्री करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण इकडे ड्रॉप बेस डाऊन साठी आपण ट्रेंड करणार आहोत. त्याच्या उलट्या बाजूला जर अप साइड मध्ये आहेत, एक रॅली होते नंतर एक छोटासा बेस होतो, त्या बेसमध्ये प्राइस ज्यावेळेस रॅली करते त्यावेळेस ती रिटेस्ट साठी जर येऊ राहिली तर त्याकडे आपण लक्ष द्यायचं. आणि एकदा झालं की रॅली, हा बेस आणि हा रॅली, पुन्हा हा ड्रॉप, बेस, रिटेस्ट, रिटेस्टला एंट्री जर करत असाल याच्यामध्ये काय होईल, रिटेस्टला तुम्हाला एंट्री जी ती एकदम पक्क्या याच्यावरती एकदम छोट्या रिस्कच्या हिशोबाने तुम्हाला तिथे भेटेल आणि त्याचा फायदा तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. आता या सप्लाय आणि डिमांड झोन मध्ये एक चार्ट तुमच्या समोर आहे. ह्या चार्टला जर तुम्ही बघितलं तर काय तुम्हाला इथे लक्षात येते? ह्या चार्टला बघितल्यावर तुम्हाला इथे एक आयडिया लक्षात येते की इथे एक बिगर कॅन्डल जी ती झालेली आहे, म्हणजे इथनं प्राइस रॅली केली होती पण त्याच्या अगोदर इथं काय झालंय, एक कन्सोलिडेशन झालंय बघा. म्हणजे त्याच्या अगोदर प्राइसने काय केलं होतं, रॅली केलं होतं, त्या अगोदर कुठला ट्रेंड होता वी डोंट नो, बट इथं कंटिन्युअसली एक अप साईडच्या कॅन्डल होत आहे आणि त्यानंतर पुन्हा 4 ते 5 दिवसाचा आपल्याला साईडवेज मूव्ह होताना दिसला. एक बिगर कॅन्डल झाली, पुन्हा प्राइस त्या झोनला, म्हणजे हा जो बेस जो झाला होता या बेसला रिटेस्ट करण्याकरता आली बघा. इथं बघा पॅनिकवाल्या कॅन्डल जे आहेत त्या कशा पद्धतीने क्रिएट केल्या. व्हॉल्यूम सुद्धा एकदम सबड्यूड व्हॉल्यूम होती, परंतु जेव्हा ही कॅन्डल झाली त्यावेळेस व्हॉल्यूमच्या बारकडे लक्ष द्या, ती व्हॉल्यूम जी ती इन्क्रीज होताना दिसते. म्हणजे ही जी कॅन्डल जे होऊ राहिला, हे जे पिक्चर जे होऊ राहिलं, याला म्हटलं जातं रिटेस्ट. जितकं सिंपल पद्धतीने तुम्ही त्याला स्ट्रक्चरला समजून घेताल तेवढंच बेसिक राहील आणि त्यानंतर एक चांगल्या पद्धतीची आपल्याला काय होताना दिसली, रॅली होताना दिसली. म्हणजे हा जो पॅटर्न जो आहे हा पॅटर्न रॅली, बेस, रॅली ह्या कॅटेगरी मधला आहे, ज्याला की कंटिन्युएशन पॅटर्न असं म्हटलं जातं. म्हणून कंटिन्युएशन पॅटर्न्स कडे सुद्धा आपण लक्ष ठेवलं गेलं पाहिजे, कारण याच्यावरनं आपल्याला मार्केटमध्ये नेमकं काय चाललंय त्याची आयडिया जी ती एक सिंपल पद्धतीने येत असते आणि त्याला जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर समजून घेत असाल तर त्यावरनं तुम्हाला भरपूर काही गोष्टींची आयडिया जी ती येताना तिथं दिसेल. मग रॅली बेस रॅली किंवा रॅली बेस ड्रॉप हे वेळोवेळी होत राहणार आहेत, परंतु त्याच्यामध्ये हमेशा एक लक्ष ठेवा, हायर टाइम फ्रेम मध्ये, हायर टाइम फ्रेमच्या ट्रेंडमध्ये नेमकं तिथं काय चाललंय याकडे सुद्धा आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कारण
जेव्हा केव्हा आपण स्ट्रक्चर समजून घेण्यात जर चुकलोच, तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो, त्यामध्ये आपण चुकीच्या दिशेमध्ये, चुकीच्या डायरेक्शन मध्ये तिथे जाऊ शकतो. आणि आपला दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम जो असतो तो म्हणजे माइंडसेटचा. म्हणजे माइंडसेटमध्ये काय होतं, आपल्याला असं वाटतं आपण तर करेक्ट आहेत, आपण चुकूच शकत नाही, आणि त्या चुकू शकत नाहीच्या याच्यामध्ये लोक जे आहेत ते लॉसेस करून जातात. म्हणजे काय, इथं ब्रेकडाऊन होऊ राहिला असं त्यांना वाटतं, त्या ब्रेकडाऊनला तिथे एंट्री करण्याचा प्रयत्न करतात, आणि तिथं ब्रेकडाऊन न होता प्राइस जी ती रिव्हर्सल करून जाते. इनिशियली त्यांनी स्टॉप लॉस या झोनच्या आसपास प्लेस केलेला असतो, तो स्टॉप लॉसला ते ऍक्सेप्टच करत नाही, आणि ते त्यांना असं वाटतं की नाही नाही खाली जाईल, व खाली जाईल, खाली जाईल, खाली जाईल. ती प्राइस खाली जाण्याऐवजी वर जात राहते, आणि तिथं त्यांची कॅपिटल जी ती पूर्ण पूर्ण झिरो होऊन जाते. म्हणजे काय, इमोशनल तुम्हाला इथं ऍज अ बिझनेस म्हणून विचार करणं गरजेचं आहे, व्यावहारिकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, तिथं ट्रेंड कंटिन्युएशन होऊ राहिलंय, तुम्ही चुकीचे हो झालात ही गोष्ट सुद्धा ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण ते कंटिन्युएशन होऊ राहिलं म्हणजे तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो घेतला जाणार आहे. याच्यामध्ये प्रिझर्वेशन ऑफ कॅपिटल, तुम्ही ज्या कॅपिटलनी मार्केटमध्ये एंट्री करताय त्याला समजून घेणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्याला जर तुम्ही समजून घेतला तर, आणि तरच तिकडनं तुम्हाला इथं राहण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त राहणार आहेत. नेव्हर द पार्ट, हा रॅलीचा पार्ट आहे, हा बेसचा पार्ट आहे. रॅली गेले, कन्सोलिडेशन मध्ये गेले, पुन्हा त्या झोनला प्राइस जी आहे 20-22 दिवसानंतर आली, रिटेस्ट केलं, इथं व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला सपोर्टिव्ह होती, तिकडनं पुन्हा नेक्स्ट लेग ऑफ रॅली जी ती त्याच्यामध्ये एंटर करू शकतो. अतिशय छोटासा स्टॉप लॉस इथं असू शकतो. बट याच्यामध्ये हे ज्यावेळेस तुम्हाला लेग कळतोय, हे जेव्हा केव्हा सिच्युएशन येणार आहे त्या सिच्युएशनला तुम्ही तुमच्या ट्रेडिंग पोर्टलवरती अलर्ट लावून ठेवणे, तिथं तुम्ही त्याला ट्रॅक ऑन करणे, आणि तेवढा संयम ठेवणं हे एक सगळ्यात महत्वाचा आश्रय आहे. इथं संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि एकदा एंट्री झाली, समजा या झोनच्या आसपास तुमची एंट्री होऊ राहिली आहे, त्याच्यानंतर तुमच्या टार्गेटच्या हिशोबाने, म्हणजे मी अगोदर सांगितलं की जो रिस्क रिवॉर्ड आर आर जो आहे 1:4, 1:3च्या रेशोमध्ये जर तुम्हाला तिथनं जर कमवायचं आहे, तर त्या गोष्टीला तुम्ही समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून सप्लाय आणि डिमांड झोन्स मध्ये केव्हाही तुम्ही जर गोष्टी जर चेक करत असाल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. त्यावरनं भरपूर काही आयडिया जी आहे सिस्टीम बद्दल, ओव्हरऑल स्पेसिफिकेशन बद्दल जी ती लक्षात येईल, आणि त्याचा उपयोग जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकाल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन एव्हर यू आर ट्रेडिंग इन द मार्केट्स. इज इट ऑर नॉट, प्लीज येस और नो? येस और नो प्लीज, सांगा प्लीज. ओके. तर रॅली बेस्ड ड्रॉप, रॅली बेस रॅली हे कंटिन्युएशन मधलं आहे. त्याच्या उलट ट्रेंड रिव्हर्सल, ट्रेंड रिव्हर्सल मध्ये काय होतं, ट्रेंड रिव्हर्सल मध्ये आपल्याला एक रॅली होताना दिसते, पुन्हा एक बेस जो आहे तो क्रिएट होताना दिसतो, सप्लाय झोनला प्राइस जी स्ट्राईक करते, तिकडनं पुन्हा प्राइस जी ती खाली येते, पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करते, परंतु त्या सप्लाय झोनला ती क्लिअरच करू शकत नाही. मग पुन्हा आपल्याला खाली होताना दिसते. म्हणजे जो ट्रेंड जो चालला होता तो ट्रेंड कंटिन्यू होण्याऐवजी प्राइस जी ती रिव्हर्सल करताना दिसते. याच्या उलट आपल्याला इनिशियली ड्रॉप बनताना दिसतो, त्याच्यानंतर एक बेस होतो, बेस नंतर एक रॅली होते, रॅली नंतर रिटेस्ट होते प्राइसची, आणि पुन्हा एक आपल्याला रॅली होताना दिसते. म्हणजे ड्रॉप बेस रॅली, इथं रॅली बेस आणि ड्रॉप, अशा पद्धतीने फक्त आपण तिथं आयडेंटिफाय करून ठेवायचं की प्राइस जी आहे ती त्याच्या सप्लाय झोनच्या आसपास आहे का, प्राइस जी आहे ती त्याच्या हायर टाइम फ्रेमच्या डिमांड झोनच्या आसपास आहे का. कारण त्याच्यावर न तुम्हाला तो एक ड्रॉप बेस रॅली होऊ शकतो का जर डिमांड झोनच्या आसपास असेल तर, आणि जर तो सप्लाय झोनच्या आसपास आहे तर रॅली बेस आणि ड्रॉप होऊ शकतो का जर तो सप्लाय झोनच्या आसपास आहे. त्यावरनं तुम्हाला हे ट्रेंड रिव्हर्सलचे जे पॅटर्न जे आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये तिथं लक्षात येतील. लक्षात आलंय की, जर तुम्ही सप्लाय झोनच्या आसपास आहात, जसं की वीकली टाइम फ्रेमच्या सप्लाय झोन पाशी आहात तुम्ही, तर तिथं रॅली रॅली बेस ड्रॉप होण्याची सगळ्यात शक्यता जास्त असेल. जर तुम्ही मंथली टाइम फ्रेम मध्ये आहात, जास्तच्या टाइम फ्रेमला मी व्हॅल्यू इथं देतोय, जर तुम्ही मंथली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला माहिती की बाबा किंमत जी आहे एका डिमांड झोनच्या आसपास आहे, किंमत
फॉल होत होत तिथं त्याच्यापाशी आली आहे. एक बेस त्याने क्रिएट केलाय आणि पुन्हा प्राइसने रॅली करून पुन्हा त्याच्या आसपास येऊ राहिली, म्हणजे तिथं एक ड्रॉप बेस रॅली होण्याची शक्यता, चान्सेस जे ते सगळ्यात जास्त असतं आणि त्याला आपण लक्ष ठेवणं गरजेचं असतं. म्हणून ट्रेंड रिव्हर्सल जेव्हा केव्हा होत असतं, ट्रेंड रिव्हर्सल मध्ये या छोट्याशा गोष्टींना जर तुम्ही लक्ष दिलं, त्यावरनं तुम्हाला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या अंडरस्टँडिंग मध्ये येऊन जातील. भलेही एक स्लाइड, एक छोटस सिंपलची गोष्ट तुम्हाला इथं दिसत असेल, पण त्याच्यावरनं भरपूर काही आयडिया ज्या आहेत ते तुम्हाला तिथं क्लिअर होतील. दॅट इज द सिम्पल थिंग. ओके, या गोष्टींच्या अप्रोचेसला तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं असतं मोस्ट ऑफ टाइम, कारण त्याकडनं तुम्हाला आयडिया येत असते प्राइसची का बिहेवियर जो आहे तो काय चाललाय, आणि त्या बिहेवियरच्या हिशोबाने तुम्ही त्या ट्रेंड रिव्हर्सलला टार्गेट आउट करू शकता. इथं बघा, किंमत त्याच्या सप्लाय झोनच्या आसपास होती, म्हणजे त्याने इनिशियली रॅली केलं, पुन्हा त्याच्यापासून थोडासा ड्रॉप करताना दिसलं, पुन्हा त्याच सप्लाय झोनला टॅप करताना प्राइस दिसते आणि पुन्हा एक ड्रॉप होताना दिसतो. अगदी टेक्स्ट बुक पद्धतीनेच प्राइस जी बिहेव करेल ते विचार करणं, त्या गोष्टी ठरवणं सोडून द्या. सिम्पल, थोडंफार याच्यामध्ये अल्टरेशन होईल, पुन्हा थोडीशी प्राइस जी येताना दिसेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे स्टॉप लॉसेस जे आहे ते कन्सिडर करणं गरजेचं आहे. अलाइनमेंट विथ द मार्केट डायरेक्शन ठेवणं गरजेचं आहे, कारण तिकडनं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची आयडिया जी ती तिथे क्रिएट होऊ शकते. म्हणून ट्रेंड रिव्हर्सल ज्यावेळेस होतो त्यावेळेस सगळ्यात जास्त रिवॉर्डिंग ट्रेंड जो आहे तो जनरेट होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते, आणि या छोट्या गोष्टींना तुम्ही टार्गेट आउट जे आहे ते करू शकता. इथं बघा, इथं इनिशियली काय झालं, प्राइसची एक रॅली झालं, एक बेस झाला, पुन्हा एक डाऊन मूव्ह होताना दिसला, पुन्हा रिटेस्टला आला, अगदी बेसचा हाय जो आहे तो तोडताना आपल्याला दिसला. पण इथं जर तुम्ही लक्ष जर दिलं, व्हॉल्यूम जे आहे एक सबड्यूड व्हॉल्यूम होती. व्हॉल्यूम इतकी, जे बायरचे जे पिलर होते, इव्हन इथले बायरचे जे पिलर होते, त्या बायरच्या पिलरला ती क्रॉसच नाही करू शकली, आणि क्रॉस नाही करू शकली तर इथं बघा विकनेस आला, आणि ह्या सप्लाय झोन पासून पुन्हा आपल्याला रिव्हर्सल होताना दिसलं. म्हणजे एक रॅली झाला, पुन्हा एक बेस झाला, त्या बेसचा इथं रिटेस्ट झाला, आणि रिटेस्ट पासून एक वन साइडेड मूव्ह जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. म्हणून ट्रेंड रिव्हर्सल जेव्हा केव्हा होत असतात त्याकडे आपण एक चांगल्या नजरेने बघणं गरजेचं आहे. नजरेने इन द सेन्स काय, आपल्याला रिडिंग जी ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये एक दुसरी एक महत्वाची कला आहे, की इथं प्राइस ज्यावेळेस फर्स्ट टाइम रिजेक्ट होते आणि पुन्हा ह्या सेकंड टाइम याच्यापर्यंत येते, ह्या झोनमध्ये तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा केव्हा येईल ती 5 दिवसांनी येऊ शकते, अगदी 20 दिवसांनी येऊ शकते, अगदी 45 दिवसांनी येऊ शकते, अगदी 75 दिवसांनी येऊ शकते. पण जेव्हा केव्हा येणार आहे त्यावेळेस तुमचा प्रेझेन्स ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही त्याच्याकडे प्रेझेन्स ठेवला, ऑटोमॅटिकली तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी राहील. आणि दुसरं महत्वाचं, एकदा ट्रेडमध्ये तुमचं लॉजिक जर ठरलेलं असेल, लॉजिक तुम्हाला माहित असेल, तुमच्या एंट्री आणि एक्झिट रूल तुमचे फिक्स असतील, तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या प्लॅनला जे आहे ते फॉलो करू शकता. तो प्लॅन जो आहे तो तुमचा एकदम परफेक्ट पद्धतीने एक्झिक्युशन तिथं होताना दिसू शकतो. म्हणून प्राइस जर सप्लाय झोन पाशी आहे, हा सप्लाय झोन मंथली टाइम फ्रेमचा असू शकतो, क्वार्टरली टाइम फ्रेमचा असू शकतो, वीकली टाइम फ्रेमचा असू शकतो, अगदी इयरली टाइम फ्रेमचा असू शकतो. त्याला वेटेज द्या, त्या झोनच्या आसपास काय प्राइस ऍक्शन होऊ राहिली आहे त्यात चेक करा, आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करता येईल त्याकडे लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर ठरतो. आता ट्रेंड रिव्हर्सल मध्ये आणखीन एक एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय आहे, इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर काय झालं, इथं एक रॅली झाला, इथं पुन्हा एक बेस झाला, आणि इथं पुन्हा आपल्याला ड्रॉप होताना दिसतोय. हा एक सप्लाय झोन आहे, त्याच्यामुळे प्राइस जी ती खाली आली. पण अपोजिट साईडला जर बघितलं, इथं काय झालं, इथं एक बेस तर ऑलरेडी होता, त्या बेसमध्ये एक कन्सोलिडेशन वाल्या प्राइस ऍक्शन होत्या, पण तिथनं एक रॅली झाली, आणि परत जी प्राइस जी आहे ह्या छोट्या सप्लाय झोनपेक्षा इथं नंबर ऑफ कॅन्डल्स बघा, जवळजवळ 7 ते 10 कॅन्डल्स ह्या बाजूला आहे, आणि इथं सुद्धा पुन्हा एक 5 ते 6 कॅन्डल जे आहेत त्या आसपास होताना दिसतात. प्लस इकडे व्हॉल्यूमच्या पिलर्स कडे लक्ष द्या, व्हॉल्यूम कोणाची सगळ्यात जास्त आहे. इथं प्राइस ज्यावेळेस रिजेक्ट झाली त्यावेळेस व्हॉल्यूम एखाद्या दिवसासाठी मोठी होती, बट बाकीच्या वेळेस या पर्टिक्युलर ग्रीन पिलर्स पेक्षा आपल्याला कमी होताना दिसते. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं हे की अग्रेसिव्ह कॅन्डल ज्या आहेत त्या बुल साईडला आहे, हा बिअर साईडला एकच कॅन्डल आहे, बाकीच्या कॅन्डल थोड्या छोट्या आहेत. पण ज्या अग्रेसिव्ह कॅन्डल ज्या झालेल्या आहेत त्या खरेदीदारांच्या दिशेमध्ये झालेल्या आहे. प्लस क्लीन क्लोज आहे त्यांचा सप्लाय झोन मध्ये, आणि त्यानंतर एक कन्सॉलिडेशन ते तोडण्यासाठी किंवा त्या बाहेरचा ताकद तोडण्याकरता बियर्सला किती दिवस लागले. नंतर दुसरं महत्वाचं, इथं व्हॉल्यूम बघा इन्क्रीज होताना दिसते. इथं ज्यावेळेस प्राइस आली पुन्हा एकदा व्हॉल्यूम जी ती इन्क्रीजिंग मध्ये येताना दिसले. हा एखादा दिवस सेलिंगचा होता, बट त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला लक्षात येतं की प्राइस जी आहे ती कशासाठी आली आहे,
रिटेस्ट साठी आली, म्हणजे इथनं प्राइस काय होणार आहे, एक चांगल्या पद्धतीचं रिव्हर्सल करणार आहे. म्हणजे हा एक रॅली झाला, हा एक बेस झाला, आणि पुन्हा हा ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एक रॅलीचा लेग जो आहे तो आपल्याला क्रिएट होता तिथं दिसतो. म्हणून भलेही अपोजिट साईडला सप्लाय झोन असेल आणि त्याच्या खालच्या बाजूला डिमांड झोन असेल, तिथं लक्ष द्या की व्हॉल्यूम कोणाची सगळ्यात जास्त आहे. व्हॉल्यूम इथं बायरची सगळ्यात जास्त आहे, त्यांची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे. या उलट सेलरची थोडीशी व्हॉल्यूम आहे, आणि प्लस किंमत पुन्हा त्या स्ट्रॉंग डिमांड झोनच्या आसपास जर येऊ राहिली तर तिथल्या कॅन्डल्सला आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. कारण त्यावरनं आपल्याला भरपूर काही आयडिया ज्या आहेत त्या प्राइस ऍक्शन बद्दल तिथं लक्षात येऊन जाईल. दॅट इज द ट्रेंड रिव्हर्सल ट्रेड्स. तर ट्रेंड रिव्हर्सल्स मध्ये आणखीन एक महत्वाचा पॅरामीटर जोडतो, तो म्हणजे गॅपचा. जेव्हा केव्हा तुम्हाला गॅप दिसतं, म्हणजे काय, सडनली मार्केटने काय केलं, रॅली केली होती, इथं एक बेस केला, पुन्हा जी रॅली जी ती गॅपमध्ये जाते आणि मार्केट जे आहे ते कन्सॉलिडेशन मध्ये होताना दिसतं. म्हणून स्ट्रॉंगेस्ट फॉर्म जो आहे तो डिमॅन्डचा, तो गॅप आहे. म्हणजे जेव्हा केव्हा प्राइस या गॅपमध्ये येणार आहे, तिला डिमांड तिथं भेटणार आहे. कारण हा जो स्ट्रक्चर जो आहे तो रॅली बेस रॅलीचा आहे, आणि त्यामुळे प्राइस भली या झोनमध्ये आली तर त्यामुळे तिथं एक चांगल्या पद्धतीची त्याच दिशेमध्ये प्राइस जी आहे ते जाताना दिसणार आहे. म्हणून जेव्हा केव्हा चार्ट्स वरती तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये गॅप्स बघत आहात, त्या गॅप्सला असं कन्सिडर करू नका की बाबा तिथं काहीच नाहीये. ही गॅप जो आहे तो वरच्या दिशेमध्ये झालेला आहे. हे प्राइस जेव्हा केव्हा या झोनमध्ये येणार आहे, तिला बॉट इन टू खरेदी त्याची तिथं होणार आहे, आणि ती खरेदी जी आहे एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने होणार आहे. म्हणून त्या स्ट्रॉंगर पद्धतीच्या खरेदीला आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून इथं फॉलो झाला, मी खरेदी केला, नक्कीच नाही. प्रॉपर रिव्हर्सलचे ऑपॉर्च्युनिटीज, रिव्हर्सलचे चान्सेस आपण व्यवस्थितरित्या ट्रॅक ऑन करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा केव्हा आपण त्याला ट्रॅक ऑन करू शकू त्यावेळेस आपल्याला हे स्ट्रॉंगेस्ट फॉर्म ऑफ द गॅप जो आहे तो आपण त्याला टॅकल करू शकतो. म्हणून गॅप्सला त्या पद्धतीने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता इथं बघा, प्राइसने इथं काय केलं होतं, रॅली केली होती, त्या सप्लाय झोनला टॅप केलं, प्राइसने काय केलं, इथं गॅप डाऊन केलं. प्राइस इथं क्लोज झाली होती आणि इथं गॅप डाऊन केलं, म्हणजे काय आलं, स्ट्रॉंगर सप्लाय झोन आहे. जेव्हा केव्हा प्राइस या झोनच्या आसपास येणार, काय होणार आहे, सप्लाय जो आहे तो आपल्याला क्रिएट होताना दिसणार आहे. आणि त्या सप्लाय झोन मध्ये इथे विक्रीवाले जे आहे ते एकदम स्ट्रॉंगर आहे, ते विक्रीकार जे आहे ते एकदम स्ट्रॉंगर आहे. आणि त्यानंतर बघा प्राइस पुन्हा आपल्याला खाली जाताना दिसले. पुन्हा एकदा प्राइस जी आहे त्या सप्लाय झोनला टच केली, आपल्याला माहिती तिथं स्ट्रॉंगर सप्लायर्स ते हे सेकंड टाइम प्राइसने तिथे एक पिन बार केला, आणि नेक्स्ट थर्ड कॅन्डल जी त्या लोच्या खाली क्लोज करताना दिसते. म्हणजे तिथनं आपल्याला पुन्हा एकदा प्राइस जी ती खाली होताना दिसते. मार्केटमध्ये मोमेंटम कधी येतं माहिती का, मार्केट ज्यावेळेस एका इम्बॅलन्स स्टेटमध्ये जाते, ज्यावेळेस काय, बायर्स आणि सेलर्स मध्ये डिसएग्रीमेंट जे आहे ते असतं, प्रमाणामध्ये असतं, त्यावेळेस जो स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणलं जातं इम्बॅलन्स. म्हणजे खरेदीदार आणि विक्रीदार यांच्यामध्ये ज्यावेळेस मतमतांतर आहे, डिसग्रेस जो आहे तो सगळ्यात जास्त जेव्हा असतो, त्यावेळेस त्यामध्ये ही सिच्युएशन जी ती क्रिएट होताना दिसते. म्हणून लक्षात ठेवा, प्राइस पहिल्यांदा त्या गॅप पाशी गेली, तिथं संधी शोधण्याचा प्रयत्न करा. त्या संधीला छोट्याशा रिस्कच्या हिशोबाने करा, कारण त्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही जर टॅकल केला तर एकदम ऑपॉर्च्युनिटी बेस्ट राहणार आहे. जेव्हा केव्हा सेकंड टाइम प्राइस जाणार आहे त्यावेळेस सुद्धा त्या संधीला टॅकल करण्याचा प्रयत्न करा. पण ही जर वेळ तिसरी किंवा चौथी असेल तर त्या सिग्नल्सला, त्या संधीला इग्नोर करा. कारण तिथं तुम्हाला सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती कशाची राहणार आहे, ट्रॅप तुम्ही होण्याची सगळ्यात शक्यता जास्त राहणार आहे. म्हणजेच काय, मला सांगायचं आहे की प्राइस जी पहिल्यांदा इकडनं खाली आली होती, सेकंड टाइम ज्यावेळेस येऊ राहिली तिथं सेल करण्याचा प्रयत्न करा, तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड राहील. परंतु हेच जर तिसऱ्यांदा, हेच जर चौथ्यांदा, हेच जर पाचव्यांदा असेल तर तो वीक झालेला असतो, आणि तिथं ब्रेकआउटचे चान्सेस आणि ट्रॅप होण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त असतात. हे मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये मी सांगितलेलं आहे. ते व्हिडिओज तुम्ही बघितले नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते व्हिडिओज बघा. कारण गॅप्स मध्ये स्ट्रॉंगेस्ट फॉर्म्स ऑफ इम्बॅलन्स असतो, आणि तो इम्बॅलन्स जर तुम्ही जर क्रॅक जर केला तर त्यावरनं तुम्हाला भरपूर काही आयडिया जे आहे ते लक्षात येताना दिसलं. आता निफ्टी 50चा चार्ट आहे, हा एक जुना चार्ट आहे 2023चा. इथं बघा मार्केटचं स्ट्रक्चर काय होतं, इथं हायर लो होता, त्याच्यानंतर इथं हा गॅप झाला, हा गॅप झाला, पुन्हा हा गॅप झाला, एक मार्केटचा स्ट्रक्चरचा हायर हाय झाला. नंतर प्राइस जी त्या गॅपमध्ये येऊन त्या गॅपला फिल करून पुन्हा 2-3 वेळेस इथं बघा, पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, इथं तिसरा अटेम्प्ट, चौथा अटेम्प्ट आणि पाचव्या अटेम्प्टला रॅली केली. प्राइसने तिथं ती टिकली नाही. प्राइस डायरेक्टली ह्या गॅप झोन मध्ये येऊनच इथनच एक स्ट्रॉंगर रिव्हर्सल का केलं, कोण सांगू शकेल, वाय प्राइस रॅलीड फ्रॉम हिअर ओनली, प्लीज सांगा. गॅपच झाले सर. गॅपच झालेला आहे. प्राइस जी हॅलो. आहे ती
ह्या गॅप मधनं रॅली केली नाही, किंबहुना ह्या गॅप मध्ये थोडस रॅली केली, मग ह्याच गॅप मधनं का बरं त्याने रॅली केली? सगळ्यांची स्टॉप लॉस. जर तुम्ही व्यवस्थितरित्या ऑब्झर्व जर केला तर मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवलेला आहे रोल रिव्हर्सलचा. रोल रिव्हर्सल म्हणजे काय, की एकच लेवल, एकच संख्या, एकच झोन जो आहे तो कशाचं काम करतोय? प्रिव्हियस स्ट्रक्चर साठी रेजिस्टन्सचं काम करतोय. इथं ब्रेकआउट होतंय, प्राइस वरती जाते, पुन्हा त्या झोनच्या आसपास येते आणि ती सपोर्ट मध्ये तब्दील होते. प्लस इथं जर गॅप जर असेल तो एक डेडली कॉम्बो आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर प्राइस साठी हा रेजिस्टन्स झोन होता, इथं सुद्धा रेजिस्टन्स झोन होता, नंतर तो गॅपनी क्लिअर झाला. पुन्हा एकदा प्राइस 30 दिवसानंतर 40 दिवसानंतर त्या झोन मध्ये आलं, एवढी मोठी रेड कॅन्डल करून सुद्धा प्राइसने एक स्ट्रॉंगर कमबॅक जो आहे तो आपल्याला करताना दिसला आणि तिकडनं मार्केटनी जवळजवळ 2500 पॉईंटची रॅली जी ती आपल्याला करताना दिसलं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला दिसेल की प्राइस किंवा स्ट्रक्चर जे एका रोल रिव्हर्सल पशी हा एक रेजिस्टन्स होता, या स्ट्रक्चरसाठी तो सपोर्ट झाला, प्लस तिथं एक गॅप पेंडिंग आहे आणि तो गॅप जो आहे ह्या मूवचा ओरिजिन आहे. इथं याचा काय आहे, मुख्य उगम स्त्रोत आहे, याचा उगम स्थान आहे, असं जर स्त्रोत तुम्हाला जर दिसून राहिलंय तो ऑब्विसली तो एक स्ट्रॉंगर झोन, एक स्ट्रॉंगर ऑपॉर्च्युनिटी वाला सेक्शन असणार आहे. त्याला तुम्ही टार्गेट आउट करणं गरजेचं आहे, कारण त्यावरनं तुम्हाला प्राइसचं जे बिहेवियर जे आहे ना ते सगळ्यात सिंपल पद्धतीने लक्षात येऊ शकतं आणि त्या बिहेवियरला तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करू शकता. म्हणून जेव्हा केव्हा प्राइसला, स्ट्रक्चरला, स्त्रोतला तुम्ही बघत असता त्यावेळेस या छोट्याशा गोष्टींना तुम्ही ट्रॅक करत जावा. त्यावरनं तुम्हाला भरपूर काही प्राइसचं जे बिहेवियर जे आहे ते व्यवस्थितरित्या लक्षात येईल आणि त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तुम्ही एका सही दिशेमध्ये, राईट दिशेमध्ये, राईट डायरेक्शन मध्ये जे आहे ते करू शकाल. समजलंय की नाही समजलंय, प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. येस सर. येस सर. लेट मी नो. समजलंय की नाही समजलंय? येस नो प्लीज. येस सर. येस सर. कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. सो सिम्पल थिंग्स ऑलवेज वर्क्स आणि ह्या सिम्पल थिंग्सला जर तुम्ही लक्ष जर दिलं तर ऑटोमॅटिकली त्यावरनं लक्ष देऊन जातं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करताय, ट्रेंड घेण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेस या छोट्याशा गोष्टी लक्षात द्या की ट्रेंड अनालिसिस जे आहे तुमचं करेक्ट वे मध्ये आहे का? स्ट्रक्चर मार्केटचं इन डिटेल तुमच्या लक्षात आलेलं आहे का? तो जो ट्रेंड आहे, अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे किंवा साईडवेज मध्ये, तो बघा. इच ट्रेंडचं काय कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते लक्ष द्या. अनालाइज करा इच ट्रेंडला आणि ट्रेंड कुठे एंड होऊ शकतो त्याकडे लक्ष द्या. म्हणजे काय, मार्केटचं स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण बघत असतो त्या स्ट्रक्चरमध्ये एक हायर हायज आणि हायर लोज जर क्रिएट जर होऊ राहिले तर ऑब्व्हियसली ते मार्केट जे आहे अप ट्रेंड मध्ये. परंतु ते जर कन्सॉलिडेशन मध्ये जाऊ राहिलं, इक्वल हाईज आणि इक्वल लोज जर तिथं जर होऊ राहिले, याचा अर्थ तिथं मार्केटचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे आणि तो जर हायर लो, लेटेस्ट हायर लो जर स्ट्रक्चर जर ब्रेच डाऊन जर होत आहे तर ऑब्व्हियसली त्यावरनं एक लोअर लोज आणि लोअर हाय जर क्रिएट जर होत आहेत, त्यावरनं आपल्याला प्राइसचं जे स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होताना, बदल होताना दिसतं आणि तिकडनं डाऊन ट्रेंड मध्ये प्राइस जी आपल्याला जाताना दिसते. प्लस याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या स्ट्रक्चरमध्ये लास्ट जो हायर लो होता, भलेही प्राइसने किमतीने ह्या हायर लोला तोडलं, पण ह्या रेजिस्टन्सच्या खाली, ह्या गॅपच्या खाली जो हायर लो होता याला ब्रिज अजिबात केलं नाही, त्याला ब्रिजच केलं नाही, त्याला सस्टेन केलं आणि तिकडनं प्राइस जे आहे एक चांगल्या पद्धतीचा मूव जे आहे ते मूव्ह ऑन करताना आपल्याला ते दिसलं. म्हणून ह्या छोट्याशा गोष्टींना जर तुम्ही लक्ष जर दिलं, प्रॉपरली फोकस जर केलं, तर त्यावरनं तुमची आयडेंटिफिकेशन ऑफ ट्रेंडिंग मूव जे आहेत ना तुम्ही त्याला चेक करू शकाल आणि त्याच्यानुसार मार्केटला एक सही दिशेमध्ये, सही डायरेक्शन मध्ये कॅच जे आहे ते करू शकाल. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रक्चरला बघण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस बघा की ट्रेंडचा अनालिसिस तुमच्या परफेक्ट पद्धतीने झालाय का? तो ट्रेंड अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे, साईडवेज मध्ये आहे ते बघा. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, काय हायर हाईज आणि लोअर हाईज तर नाही होते, हायर लोज लोअर लोज तर नाहीये, इच ट्रेंड मध्ये काही कमबॅक करेक्शन लेग काही हो चाललंय का ते व्यवस्थितरित्या बघा. त्यानंतर मार्केटच्या स्ट्रक्चर मध्ये काय आपण ऍडव्हान्सिंग फेज मध्ये आहोत, काय आपण डिस्ट्रीब्युशन फेज मध्ये आहोत, की का आपण डिक्लाइन फेज मध्ये आहोत, की आपण
एक अॅक्युम्युलेशन फेज मध्ये आहोत. या फेजेस ऑफ द मार्केट्सला सुद्धा तिथं वेळोवेळी लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर असतो. जो याला लक्षात ठेवतो तोच तिथं स्ट्रक्चरला जो आहे तो समजून घेऊ शकतो. जेव्हा केव्हा मार्केट एका साइडवेज झोन मध्ये लागतं, गुंतं, त्यावेळेस मार्केटसाठी एक इस्टॅब्लिश झोन जो आहे रेजिस्टन्सचा होतो आणि तिथं आपल्याला कळतं की मार्केट जे आहे ते एका रेंज बाउंड झोन मध्ये आपल्याला ट्रेड होताना दिसतं. जसं की ह्या आठवड्यामध्ये निफ्टी जो आहे एका छोट्याशा झोन मध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसत होतं. म्हणजे साइडवेज मूव्ह मध्ये काय होतं, प्राइस जी आहे एका ठराविक रकमेपासून रिव्हर्स करताना आपल्याला दिसते, खाली येते. एका ठराविक रकमेपासून खाली येताना दिसते, एक ठराविक रकमेपासून खाली येताना दिसते. आणि जसं की खालच्या बाजूला ती येते तिकडनं पुन्हा वरच्या बाजूला आपल्याला रिव्हर्स करताना दिसते. म्हणजे त्याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते एकमेकाच्या अपोजिंग साईडला आपल्याला वर्कआउट करताना दिसतं. इथं रिस्पॉन्सिव्ह सेलर, जो रिस्पॉन्सिव्ह सेलर जो आहे तो रिस्पॉन्सिव्ह सेलर त्याला विक्रायचं काम, विक्रेता जो आहे तो विक्री करायचं काम जो आहे तो करत असतो, कारण त्याला माहित असतं मार्केट एक छोट्याशा रेंजमध्ये. सिमिलरली खालच्या बाजूला रिस्पॉन्सिव्ह बायर जो आहे तो रिस्पॉन्सिव्ह बायर त्याला खरेदी करण्याचं काम जो आहे तो करीत असतो. आणि त्यानुसार त्या दोघांमध्ये आपल्याला कळतं की हे जे आहे मार्केट एका साइडवेज मध्ये चाललंय, म्हणजे तिथं एक अॅक्युम्युलेशन फेज जो आहे तो क्रिएट होऊ राहिलाय. जेव्हा केव्हा प्राइस या रेंजच्या बाहेर निघतं किंवा वरच्या बाजूला आपल्याला निघताना दिसेल, तिथं एक ट्रेंडिंग मूव्ह जी ती होण्याची सगळ्यात जास्त शक्यता जी ती असते. म्हणून त्या ट्रेंडिंग मूव्हला सुद्धा आपण इग्नोर करायचं नाही, कारण जेव्हा केव्हा किंमत प्राइस त्या झोनच्या बाहेर ज्यावेळेस निघते तिकडनं आपल्याला सगळ्यात जास्त मोठी ऑपॉर्च्युनिटी जी ती क्रिएट होताना दिसतं. म्हणून जेव्हा केव्हा मार्केट साईडवेज आहे याचा अर्थ आज असंच नाहीये की मार्केटमध्ये काही होणार नाही, त्याच्यानंतर एक ब्लास्टिंग मूव्ह जे आहे ते आपल्याला क्रिएट होताना तिथं दिसणार आहे. म्हणून अॅक्युम्युलेशन मध्ये आपण कशी एंट्री करायची ते बघूयात. इनिशियली मार्केट जे आहे ते डाऊन ट्रेंड मध्ये जिथं एक सिरीज ऑफ लोअर लोज आणि लोअर हायज होताना दिसतं, आणि त्याच्यानंतर मार्केट जे एक कन्सोलिडेशन मध्ये जातं, जसं की खालच्या बाजूला 100 रुपयाचा सपोर्ट, वरच्या बाजूला 180 रुपयाचा रेजिस्टन्स, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6 महिने किंवा 3 महिने किंवा 2 वर्ष आपल्याला मार्केट गुंतवताना दिसतं. त्याचं ब्रेकआउट होतं, क्लीन ब्रेकआउट होतं. त्या ब्रेकआउट मध्ये लोक जे आहेत ते फसतात जनरली. जेव्हा केव्हा त्या स्ट्रक्चर इक्वल हाईज आणि लोअर हाईच्या आसपास प्राइस जी ती रिटेस्ट साठी येते, त्या झोनच्या आसपास येते, त्यावेळेस त्या झोनच्या आसपास काय कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहे तो होऊ राहिलाय, तो कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो व्यवस्थितरित्या लक्ष द्या. त्या पॅटर्नला अंडरस्टँड करा की तो पॅटर्न जो आहे एक रिव्हर्सल पॅटर्न आहे का. दुसरं महत्वाचं, तुमचा जो स्टॉप लॉस जो आहे तो स्टॉप लॉस किती तुम्हाला पॉईंटचा घ्यायचा आहे तो डिफाईन करा. याबरोबरच तुम्हाला टार्गेट जो आहे तो टार्गेट कुठल्या दिशेमध्ये किती रिवॉर्डचा घ्यायचा आहे ते बघा. जनरली मी जर 70 पॉईंटचा जर असेल, जर स्टॉप लॉस जर घेत असेल, तर टार्गेट जो आहे तो कमीत कमी 140 ते मॅक्सिमम जे काय आहे मार्केट मला देऊ शकेल त्यामध्ये मला स्टॉप लॉसला ट्रेल करता येणं, एटीआरच्या माध्यमातून, ऍव्हरेज ट्रू रेंजच्या माध्यमातून मी त्याला ट्रेल करता येणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. म्हणून एक स्प्रिंग एंट्री असते, एक ब्रेकआउट एंट्री असते आणि ब्रेकआउट पुलबॅकची एंट्री एक असते. अशा 3 प्रकारच्या एंट्री ज्या आहेत त्या आपल्याला बांधताना दिसतात. त्याच्यामध्ये स्प्रिंग एंट्री जी आहे अगदी इक्वल लोज आणि लोअर लोज जे आहे त्याच्या आसपास जर एंट्री जर करताय, छोटासा रिस्क तुमचं आहे, त्या केसमध्ये जे तुम्ही तिथे एंट्री करू शकता. दुसरी जी एंट्री ती ब्रेकआउटला असते. जनरली याच्यामध्ये लोक जे आहेत ते जनरली ट्रॅप होतात, आजकालच्या मार्केटमध्ये ट्रॅप होताना दिसतात. आणि तिसरी जी कन्फर्म एंट्री जी आहे ती ह्या झोनच्या आसपास आहे का, जिकडनं तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी जी ती होताना दिसते. कधी कधी मार्केट इतक्या पद्धतीने मॅनिप्युलेट होतं की ह्या झोनच्या आसपास जी ती परत आपल्याला जाताना दिसतं. म्हणून मार्केटचं जे स्ट्रक्चर जे हमेशा अल्टर होत राहतं, हे रिटेस्टला येणार नाही. हे अगदी 50% करू शकतं किंवा अगदी ह्या झोनच्या आसपास जे ते आपल्याला येताना तिथं दिसतं. ह्या झोनच्या आसपास जर तुम्हाला ब्रेकआउट हे सगळं झाल्यानंतर एंट्री जर भेटू राहिली, त्याकडे लक्ष द्या. इथं एकदम छोटासा एसएल राहील, रिवॉर्ड जो तुम्हाला भेटेल तो कमीत कमी 100 पट जो आहे तो भेटण्याची सगळ्यात जास्त शक्यता राहील. मग या स्प्रिंग एंट्रीला, ब्रेकआउट एंट्रीला सगळ्यांना गोली मारा. गोली कशाला मारा, या सगळ्यांना मारा. एंट्री जी ह्या झोनच्या आसपास जर मार्केट तुम्हाला देऊ राहिलं, फक्त तुम्हाला एकच काम करायचं, ह्या झोनच्या आसपास जो आहे तो अलर्ट लावून ठेवायचा. अलर्ट लावून ठेवला की तुमचं काम जे आहे ते तिकडनं ऑटोमॅटिकली होऊन जाईल आणि तिकडनं तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचा फॉलोअप जो आहे तो करू शकाल. दॅट इज द सिम्पल थिंग वेन एव्हर यू आर ट्रेडिंग इन द मार्केट्स. म्हणून सिंपल ह्या गोष्टींना जर तुम्ही जर लक्ष जर दिलात, तर त्यावरनं तुम्हाला भरपूर काही आयडिया ज्या आहेत त्या येत राहतील. त्यावरनं तुम्ही मार्केटला व्यवस्थितरित्या समजू घेऊ शकाल. दॅट इज द सिम्पल थिंग्स. ओके. सो ह्या मार्केटच्या स्टेजेस आहेत आणि ह्या मार्केटच्या स्टेजेसला जर तुम्ही अंडरस्टँड जर करू शकत असाल, तर ऑटोमॅटिकली तुम्ही तिकडनं एक चांगल्या पद्धतीची अप्रोच जी आहे, एक चांगल्या पद्धतीची थिंकिंग तिथे करू शकता. याबरोबरच
आपले मोफत ऑनलाईन वेबिनार बॅचेस असतात जे की रविवारी सकाळी 1 तास असतात. त्यामध्ये आपण 12 सत्र घेत असतो, ज्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस, इंटरडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि ओव्हरऑल गुंतवणुकीचा माइंडसेट काय असला हवा त्याच्याबद्दल आपण माहिती देत असतो. तर ह्या वेबिनार्सला नक्की जॉईन करत जावा. आणि जर तुम्ही आतापर्यंत ट्रेडिंग आणि डीमॅट खाता आतापर्यंत खोललं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. आजच्या वेबिनार मधनं तुम्हाला काय गोष्टी लक्षात आल्यात, या व्हिडिओ मधनं तुम्हाला काय लक्षात आल्यात, नक्की नक्की कमेंट करा. आणि जे मी तुम्हाला सांगितलंय स्प्रिंग एंट्री, ब्रेकआउट एंट्री, रिटेस्ट एंट्रीला सगळ्यांना गोळी मारा आणि खालच्या बाजूला एंट्री करण्याचा प्रयत्न करा. ती कशी वाटली नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर